नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. 17 मे पासून अधिक महिना सुरू झालाय, पण या अधिक महिन्याचा लाभ आम्हाला होईल अशा प्रकारची कुठली साधना उपासना, कुठलाही जप, कुठली स्तोत्र अजूनपर्यंत आम्ही म्हटलेलं नाही. आम्हाला नक्की काय करायचंय ना ते कळतच नाहीये. असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. अधिक महिन्याचा लाभ आपण आपल्या आयुष्यातल्या समस्या दूर करायला कशा प्रकारे करून घेऊ शकतो हेच आपण यातून जाणून घेणार आहोत. कसं आहे, जमाना कशाचा आहे? फास्ट फूडचा, इन्स्टंट फूडचा, पटकन तयार होणाऱ्या गोष्टींचा. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये पटकन पावणारी साधना, अशी साधना आपण बघणार आहोत ज्या साधनेने पटकन लाभ होतो. अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणतात, कारण हा महिना, अधिक महिना, भगवान श्री हरी विष्णूंना, भगवान श्रीकृष्णाला समर्पित असतो. अधिक महिन्याचं आध्यात्मिक महत्त्व भरपूर आहे आणि म्हणूनच अधिक महिन्यात तुम्ही अगदी छोटीशी जरी कुठलीही साधना उपासना किंवा एखादं स्तोत्र मंत्र जर म्हटलात तर त्याचं फळ मोठं मिळतं. त्याचा अनुभव आयुष्याला सकारात्मकतेकडे घेऊन जाणारा असतो. तुम्हाला सुचत नसेल की अधिक मासात नेमकं काय करावं? खूप जण काय करायला सांगतात, तर अगदी साधी सोपी सेवा करा. भगवान श्रीकृष्णाचा एक मंत्र निवडा आणि त्या मंत्राचा जप करा. पण कुठला मंत्र? जशी तुमची समस्या असेल तसा मंत्र. चला आता बघूया कुठल्या मंत्राने कोणती समस्या दूर होते. मनापासून हाक मारली तर देव धावून येतो, अशी आपली देवाप्रती श्रद्धा आणि अतूट विश्वास मात्र हवा. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सुद्धा वचन दिलं आहे, संभवामी युगे युगे. म्हणजेच भक्त अडचणीत असेल तर भगवंत त्याच्या मदतीला धावून जातात. श्रीकृष्णाचा मनापासून आठव केला तर आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात. आणि जर त्यातही जीवनामध्ये नकारात्मकता असेल तर भगवान श्रीकृष्णांची भक्ती आपल्याला सगळ्या प्रसंगातून बाहेर काढते, मनाला शांती देते, आपल्यावर आलेलं संकटही दूर होतं. चला आता बघूया कोणते मंत्र म्हणायचे. पहिला मंत्र म्हणजे ओम देवकी नंदनाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो कृष्ण प्रचोदयात. मंत्र पुन्हा एकदा नीट ऐका. ओम देवकी नंदनाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो कृष्ण प्रचोदयात. जीवनात एखादी मोठी आपत्ती किंवा संकट येत असेल तर हा मंत्र किमान 108 वेळा तरी जपावा. परंतु लक्षात ठेवा की या मंत्राचा जप प्रामाणिकपणे आणि पूर्ण श्रद्धा भक्तीने करावा. असा विश्वास आहे की या मंत्राचा जप केल्याने भगवान श्रीकृष्णांची कृपा नक्कीच प्राप्त होते. मग या अधिक मासामध्ये या मंत्राचा जप नक्की करा. आणखी एक मंत्र आहे जो तुम्ही म्हणू शकता. हा मंत्र श्रीकृष्णांचा गूढ मंत्र आहे. तो याप्रमाणे आहे. ओम नमो भगवते तस्मै कृष्णाय कुठम मेधसे सर्व व्याधी विनाशाय प्रभो मामामृतम. कृष्णाचा मी मगाशी म्हटलं तसं गूढ मंत्र आहे, ज्यामुळे सर्व प्रकारचं भय, संकट, रोग दूर होतात. जीवनातले अडथळे दूर करण्यासाठी हा मंत्र फार प्रभावी आहे. सकाळी झोपेतून उठल्याबरोबर कुणाशी न बोलता या मंत्राचा रोज 3 वेळा जप केल्याने आजार बरे होतात, वाईट गोष्टींचा अंत होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. आता भगवान श्रीकृष्णांचा आणखी एक मंत्र आहे जो आपल्या जीवनात सुख समृद्धी घेऊन येईल. तो मंत्र आहे ओम नमो भगवते श्री गोविंदाय. असं मानलं जातं की जो कोणी भगवान श्रीकृष्णांच्या या मंत्राचा जप करतो त्याच्या आयुष्यात सुख समृद्धी येते, त्याला सौभाग्य प्राप्त होतं. आत्ता भगवान श्रीकृष्णांचा मूळ मंत्र कोणता आहे तो बघूया. कृष्णाय नमहा. मंत्र पुन्हा एकदा ऐका. क्रम कृष्णाय नमहा. हा भगवान श्रीकृष्णांचा मूळ मंत्र आहे. या मंत्राचा जप करून व्यक्तीची संपत्ती अडकली असेल तर ती मिळू शकते. तसेच या मंत्राचा जप केल्याने कुटुंबात सुख शांती येते. आता तुम्हाला भगवान श्रीकृष्णांची भक्ती हवी असेल, तुमच्या मनामध्ये कृष्णाबद्दलची भक्ती जागृत व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर अगदी साधा सोपा सरळ मंत्र आहे. भवसागरातून तारून नेणारा मंत्र आहे. कोणता मंत्र? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा 16 शब्दांचा वैष्णव मंत्र आहे जो भगवान कृष्णाचा सर्वात प्रसिद्ध मंत्र आहे. या दिव्य मंत्राचा जप केल्याने माणूस श्रीकृष्णाच्या भक्तीत तल्लीन होऊन जातो. मग मंडळी, यातला कुठलाही एक मंत्र निवडा आणि हे मंत्र पुरुषोत्तम मासामध्ये अर्थात अधिक मासामध्ये नक्की म्हणा. अधिक मासामध्ये केल्या जाणाऱ्या प्रभावी सेवांपैकी मंत्र जप करणे ही एक अत्यंत प्रभावी सेवा आहे. ती तर तुम्ही अगदी सहज करू शकता. बोला राम कृष्ण हरी. धन्यवाद.